आपल्यासोबत भाजपाचे आमदार सत्यजित देशमुख आहेत. शिराळा या मतदारसंघातून ते येतात. शिराळा मतदारसंघ सर्वात चर्चित असा मतदारसंघ होता, कारण याच मतदारसंघामध्ये मोठी बंडखोरी महायुतीमध्ये सुरुवातीला पाहायला मिळत होती. मात्र ही बंडखोरी स्वतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मिटवली आणि अखेर भाजपाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांचा आपल्याला विजय होताना पाहायला मिळाला. काय सांगाल? जागा वाटप, तिकीट वाटप, संघर्ष आणि अखेर विजय, आजचा पहिला दिवस आहे, काय सांगाल? पहिला दिवस हा खूप भावनांनी ओथंबून वाहत आहे. कारण का माझे पिताश्री कैलासवासी शिवराव देशमुख साहेब हे ह्या विधिमंडळाचे विधान परिषद आणि विधानसभेचे मिळून 40 वर्ष सदस्य होते. त्यांचा खूप मोठ्या पद्धतीचा कर्तृत्वाचा वारसा ते घेऊन मी या सभागृहामध्ये परत येत आहे. निश्चित मी माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आभार मानेन की त्यांनी मला ही संधी दिली. संधी तिकीट देण्यापासून ते अगदी बंडखोरी रोखण्यापर्यंतच्या सगळ्या ज्या असणाऱ्या प्रक्रिया आहेत त्यांनी अगदी लिहिल्या पार पाडल्यामुळं ही असणारी निवडणूक जी आहे ती निवडणूक आपण एक मातब्बर उमेदवाराला, आमच्या जे समोरचे उमेदवार होते ते तिथल्या डीसीसी बँकेचे अध्यक्ष होते, त्यावेळचे आमदार होते, त्यांच्या मागं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावांची ताकद होती, नाईक साहेब म्हणून आमचे जे माजी मंत्री होते त्यांची ताकद होती. ह्या सगळ्या ताकदीनं झुगारून जनतेनं मला इथं काम करण्याची संधी दिलेली आहे. ही माझ्यासाठी एक फार मोठ्या पद्धतीचा बहुमान मी समजतो आणि मी जनतेच्या असणाऱ्या विश्वासाचा उत्तरदायित्व हे चांगल्या पद्धतीने निभावणार आहे. शिराळा तालुका जो विकासाच्या नकाशावरती कैलासवासी शिवराव देशमुख साहेबांनी प्रयत्नातनं आणलेला आहे, तो विकासाचा जो असणारा जो आमच्या शिराळा तालुक्याचा जो वेग आहे तो वेग अधिक जोरकसपणे कसा करता येईल या संदर्भात माझे निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये दमदार पावलं पडणार आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी शिराळा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित देशमुख.